नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रात तडका या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत ब्रेड पॅटीस। तर साहित्य पाहून घेऊया। हे 4 स्लाइसचे ब्रेड घेतलेत मी, 5 बटाटे घेतलेत उकडून, इथे 10 मिरच्या घेतल्यात, पुदिना घेतलाय, थोडी कोथिंबीर घेतली आहे, ओवा घेतलाय, बेसन पीठ घेतलाय, मोहरी, हळद, इथे चाट मसाला, थोडंसं धने पावडर, जिरा पावडर, हे तिन्ही मिक्स घेतलं आहे। इथे हिंग घेतलं आहे, इथे मीठ घेतलं आहे आणि हे तेल। तर सुरुवात करूया। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। मिक्सरच्या भांड्यात आपण पुदिना, मिरची आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घेणार आहे। हे मी वाटून घेते। तर मी इथे बारीक करून घेतलं आहे, तर हे आपण साईडला ठेवू। आणि इथे एक बाउल घेतलं, तर त्याच्यात मी हे बटाटे आहेत ते मॅश करून घेणार आहे। हाताने फोडून घेते मी। फोडून झालेलं आहे, हे मी साईडला ठेवते आणि तुम्हाला 2 चटण्या दाखवते, त्याच्यानंतर मग आपण सारण त्याला लावून घेऊ। तर इथं आपण हिरव्या चटणीचं आणि गोड चटणीचं हे दोन्ही मिश्रण घेतलेलं आहे। तर पहिले आपण ह्याच्यात मी चिंच आणि हे खजुरे हे भिजत ठेवले होते, ह्याच्यात मी थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहे, थोडं मीठ टाकणार आहे, चाट मसाला टाकणार आहे, तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती पण घाला। हे साईडला ठेवते मी आणि याचं दाखवते। ह्याच्यात मी 5 मिरच्या घेतल्यात, पुदिनाची पानं घेतल्यात, कोथिंबीर आणि हे डाळं, ह्याची हिरवी चटणी करणार आहे आपण। आणि ह्याच्यातच मी मीठ वगैरे टाकून दाखवते तुम्हाला आणि पेस्ट करते। चवीपुरतं मीठ, थोडंसं जिरं घालायचं त्याच्यात, थोडासा ओवा घ्यायचा आहे, ह्याची मी पहिले पेस्ट करून घेते, हे दोन्ही करून घेते आणि मग तुम्हाला बाकीचं दाखवते। तर आपल्या ह्या दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। एक गोड चटणी आहे, ही एक तिखट चटणी आहे, हे साईडला ठेवून घेऊ। आणि एक मी इथे अंड घेतलेलं आहे, तर त्याच्यात आपण बेसन घालून घेऊ। ओवा घालायचा, हळद, आपण पाणी घालून थोडं मिक्स करू।
सगळं मी मिक्स करून घेते. गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या याच्यातल्या. साईडला ठेवून घेऊ आणि पॅन ठेवूया गॅसवर. तर आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, तर ती आपण भाजी करून घेऊ त्याची. तेल टाकून घ्यायचंय. फुटून द्यायची पूर्ण. गॅस बारीक केलाय आपण. वाटलेली मिरची घालायची, जी आपण पेस्ट केली होती. मिरची, कोथिंबीर आणि पुदिना, जिरं, मीठ हे एकत्र सगळं आपण वाटून घेतलं होतं, त्याची ही पेस्ट आहे. हळद टाकून घ्यायचे. जो आपण उकडलेला बटाटा ठेवलाय, मॅश करून घेतलाय, तो घालून घेऊ. आपण मसाले घेतले होते मगाशी, जिरा पावडर, चाट मसाला आणि धने पावडर हे मिक्स केले. त्याच्यात थोडं मीठ घालून घेऊ. थोडासा पाणीचा हक्क देऊ आपण. तर मी ह्याला थोडंसं झाकण लावून वाफ काढून घेते. तर हे आपली भाजी तयार झालेली आहे. आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ब्रेडला ती लावून घेऊ.
मी गॅस चालू केला आहे. गॅसवरती मी तेल ठेवते कढईमध्ये तापायला. तोपर्यंत मी इकडे तुम्हाला हे मिश्रण आपलं थोडं थंड झालेलं आहे. जे आपण मगाशी स्लाइस घेतल्या होत्या त्या घ्यायच्या इकडे. भाजी छान लावून घ्यायची. याच्यात ठेवून घेऊ. तर आपण तळून घेऊ. आपलं तेल तापलेलं आहे छान. तर मी आपण जे बेसन घेतलं होतं त्याच्यात चिमूटभर सोडा टाकून घेणार आहे. मिक्स करून घेणार. सोडा टाकल्याबरोबर आपल्याला लगेच काम चालू करायचं आहे, ठेवायचं नाही. तर मी मिक्स करून घेतले, तुम्ही पाहू शकता. हे पूर्ण डीप करायचं. कडांना पण पीठ लागलं गेलं पाहिजे. सोडायचं. बारीक गॅस करायचा आहे. पलटी मारून घेते मी ती. व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं आहे. आपण एकदा चेक करू.
साईडने व्यवस्थित झालेला आहे. तर मी याला आता काढून घेते. पण आपण तसंच तळून घ्यायचं आहे. पलटून घेऊ आपण. हा सुद्धा पॅटीस आपला तयार झालेला आहे. याला सुद्धा आपण तेल छान नितळून घेऊ. गॅस बंद करू. तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून टाकू. तर पाहू शकता आपला ब्रेड पॅटीस तयार आहे. तर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की करून पहा.